उपयोग आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टकलेवस्ती, इयत्ता 4थी. माझ्या भारताचा विषय माझा आदर्श सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व. पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाहीच. पण लाचारीपणापुढे मस्तकही होत नाही. लाचारीपणापुढे पुस्तकही होत नाही. अशक्य त्या गोष्टी शिक्षणच घेऊ शकते, अशक्य त्या गोष्टी शिक्षणच घेऊ शकते. क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते. मित्रांनो, हे ओळखले ते माझ्या क्रांतिज्योती सूर्याने. म्हणूनच तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतिज्योती सूर्याला, ज्याने स्त्री शिक्षणाची मोहरता मिळवली. म्हणूनच तर माझी आई, माझी ताई, आत्या, मावशी शाळेत गेल्या, शाळा शिकल्या आणि संपूर्ण कुटुंबाला शिक्षित केले. नमस्कार माझा त्या सावित्रीला, जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शिकवण अंगावर घेतला. नमस्कार माझा त्या महामानवाला, ज्याने सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई, लता मंगेशकर, पाहणाऱ्या महिला, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, एवढेच नाही तर आज जगातील उच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. पहा, अशा कितीतरी स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने काम करताना दिसतात. सांगा, तुम्हीच सांगा, कुठे कमी आहे आजची स्त्री? कर्तृत्ववान सामर्थ्याची ओढून नवी झालत, कर्तृत्ववान सामर्थ्याची ओढून नवी झालत. स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर. शिक्षणामुळे स्त्रीच्या आयुष्यात क्रांती घडत आहे. स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे. शिक्षणामुळेच आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते. किती सामर्थ्य तुझ्या हाती, लिहिसी पाषाणातून ज्योती. किती सामर्थ्य तुझ्या हाती, लिहिसी पाषाणातून ज्योती. कुणाशी 2 हात करणाऱ्या IPS किरण बेदी, अवकाशात झेप घेणाऱ्या महिलाबाई माणिक, सौदामिनी देशमुख, नेतृत्वाची धार दाखवणाऱ्या अरुंद झुमराय, आकाशात उडाली घेणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सानिया मिर्झा, सायना नेहवाल असो किंवा आजची माय सिंधुताई सपकाळ असो, कालच्यापेक्षा आजची स्त्री नक्कीच बदललेली आहे आणि ते शक्य झाले केवळ शिक्षणामुळे. महात्मा फुले म्हणतात ना, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना शूद्र पचले. एवढे सगळे अनर्थ एकाच विद्येने केले. म्हणूनच तुम्ही संपूर्ण समाजाला मनापासून सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा. या भंगणातील चमचमणारी तारकावरून तिला साथ द्या शिक्षणाची. आणि स्त्री जेव्हा होईल शिक्षित, कुटुंब राहील सुरक्षित. गुरुद्या असल्या शिक्षणाची